वैभवला त्याच्या बायकोला त्याच्यासोबत पार्टीला घेऊन जायचं नव्हतं. तो आपल्या गाडीच्या सीटवर बसून संजनाकडे खूपच रागाने बघत होता. संजना पण खूपच घाबरलेल्या अवस्थेमध्ये बाजूच्या सीटवर बसलेली होती. वैभव त्याच्या आईच्या भीतीने तिला काहीही बोलत नव्हता. संजना आपली एका सीटवर गपचीप बसलेली होती. तिला वैभवचा भीतीसुद्धा वाटत होती. संजनाचे डोळे खूपच भरून आलते. संजना आता मनामध्ये नाही नाही तो विचार करत होती आणि म्हणत होती, हे असलं कसलं लग्न केलं आहे. तर लग्नाच्या आधीच मला माहिती असतं वैभवचा स्वभाव एवढा रागीट आहे तर मी हे लग्न कधीच केलं नसतं. जर माझा थोडासा काळसट रंग आहे तर त्याला मी काही करू शकत नाही, असं संजना मनात विचार करत होती. आणि देवाकडे प्रार्थनासुद्धा करीत होती, हे देवा, मला तू या जगामध्ये काळा रंग का घातला आहेस. वैभवच्या आईला सर्व दिसत होतं. संजना आणि वैभवमधला तणाव. वैभवच्या आईला सुद्धा आता पश्चाताप झाला होता. त्यांना असं वाटत होतं, आपण वैभवसाठी उगाच गरीब घरची सून केली. आता त्यांचं संसार नीट होत नाही. वैभवला संजना थोडीसुद्धा आवडत नव्हती. फक्त वैभव आपल्या आईला घाबरून या नातं पार पाडीत होता. वैभव हा संजनाला कोणचीच किंमत देत नव्हता. ना तिला मान द्यायचा ना अपमान. तिला बोलायचा सुद्धा नव्हता. वैभवच्या वडिलांनी वैभवला सांगितलं होतं, तू संजनाला एवढा त्रास दे की संजना आपोआप हे घर सोडून जाईल आणि तुझ्यावर नावसुद्धा यायचं नाही. वैभवची आई संजना आणि वैभवमधला तणाव हा स्पष्टपणे दिसत होता त्यांना. त्यांना असं वाटत होतं, या वैभवने आपल्या मुलाने संजनाच्या जीवनाचा पूर्ण नरक बनवून टाकला आहे. संजनाची सासू काही दिवस खूपच तणावामध्ये जगली आणि त्यांना अचानक दुखणं झालं आणि त्या देवाघरी गेल्या. त्यामुळे आता संजना घरामध्ये खूपच एकटी पडली होती. मुलासुद्धा आपली आई गेल्याचं दुःख झालतं, पण वैभवला एकीकडे आई गेल्यानंतर मोकळेपणासुद्धा वाटत होता. काही दिवसानंतरच वैभवला कळलं की संजना ही आपल्या मुलाची आई बनणार आहे. त्यानंतर वैभव तर अक्षरशः वेडा झाला आणि तो असा विचार करीत होता, आता आपल्याला या संजनासोबतचं नातं कायमचं तोडायचं आहे. जर उद्या या घरामध्ये बाळ आलं तर बाळाचे सर्व नातं निभावं लागेल. त्यामुळे संजनासोबतचं आत्ताच आपण नातं तोडलेलं बरं राहील, असा वैभव विचार करीत होता. संजना आता सकाळ सकाळी किचनमध्ये नाश्ता बनवत होती. त्यावेळेला वैभवसुद्धा तिथे आला आणि म्हणाला, संजना नाश्त्यासाठी काय बनवलं आहे. संजना म्हणली, पोहे